सापडला सोनं बेलाच्या पानात बाई मला सापडला सोनं पानात बाई मला सापडला सोनं बेलाच्या पानात बाई मला सापडला सोनं हो सापडलं सोनं बाई मला सापडलं सोनं जय हो सापडलं सोनं बाई मला सापडलं सोनं सापडलं सोनं शिव पार्वती दोघे जण सापडलं सोनं शिव पार्वती दोघे जण सोनं लक्ष्मी नारायण दोघे जण बेलाच्या पानात बाई मला सापडलं सोनं सापडलं सोनं सापडलं सोनं विठ्ठल रुक्माई दोघे जण सापडलं सोनं विठ्ठल रुक्माई दोघे जण
मुक्षी सदा रे जपाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय श्रावण महिना में मुक्षी सदा रे जपाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय जय हो जय हो हरि बोल जय हो भगवान भोलेनाथ की ऐका बस बोलू नका, कोणी बोलू आता नका. इकडे लक्ष द्या. आपापसात बोलणं बंद करा आता सर्वांनी. प्लीज इकडे लक्ष द्या. जेव्हा माता सतीने आत्मदहन केल्यानंतर तारकासुर नावाचा राक्षस अतिशय बलाढ्य होता, शक्तिशाली होता. देवादिकांना त्रास देऊ लागला, ब्राह्मणांना, गायींना, सगळ्यांना त्रास देऊ लागला. कृपया कोणी बोलू नका. अजून 2 तास बसायचं आहे आपल्याला. कोणी बोलू नका अजून. बोला मग, एनर्जी कसं खाल्लास करा तरी काम. आणि त्यावेळेस तारकासुराला कळालं की माता सतीने आत्मदहन केलेलं आहे. म्हणून तारकासुराने काय केलं, ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांकडनं वर मागून घेतला. काय की माझा मृत्यू भगवान भोलेनाथांच्या पुत्राच्या हातूनच व्हावा, असा वर मागून घेतला. आणि त्याला असं वाटलं माता सतीने आता आत्मदहन केलेलं आहे, आता त्यांना पुत्राचा काही विषय नाही. मग त्यावेळेस सर्वे देव ब्रह्मदेवांकडे गेले. म्हटले, ब्रह्मदेवा, तारकासुर नावाचा राक्षस सगळ्यांना त्रास देतोय, काय करावं? त्याच्या त्रासापासून सोडवा, मुक्त करा. आणि ब्रह्मदेवांनी भोलेनाथांना प्रार्थना केली. इकडे ब्रह्मदेव राजा हिमालय, राणी मैनावती यांना प्रार्थना केली की तुम्ही आदिशक्ती जगज्जननी मातेला प्रार्थना करा की तुम्ही आमच्या पोटी कन्या रूपाने प्रगट व्हा. म्हणजे पूर्वी बघा, कन्या रत्न प्राप्त होण्याकरता सुद्धा देवांना आवाहन करावं लागत होतं, देवाला साकडं घालावं लागत होतं कन्या रत्न प्राप्त होण्याकरता. आणि त्याच कन्येचा आता आपण सहज गर्भपात करून टाकतो. म्हणून आपण म्हणतो ना, आमच्या माऊल्या सहज म्हणतात, आता देवाचं काही खरं, देव काय करणार आहे तिथं? आपण कुठेतरी चुकतोय. हा अवकाळी पाऊस नको पडायला, नको यायला तेव्हा येतो, आवश्यकता नसताना येतो, आवश्यकता असताना येत नाही. हे सगळं सृष्टीचं, प्रकृतीचं हे वातावरण सगळं असून हे सगळं विचलित झालंय. हे कशामुळे? याला कुठेतरी आपण जबाबदार आहोत.
कुठेतरी प्रकृतीच्या नियमांविरुद्ध वागतोय. राजा हिमालय आणि राणी मैनावती यांना प्रार्थना केली. त्यांनी आई भगवतीची जगत जननीची प्रार्थना केली आणि त्यांच्या पोटी आई भगवती कन्या रूपाने त्यांना त्यांच्या पोटी प्रगट झाली आणि तिचं नाव ठेवलं उमा. उमा ठेवलं. ही उमा लहानपणापासूनच तिला भगवान भोलेनाथांबद्दल तिला तिच्या मनामध्ये ओढ होती. हिमालय पर्वतावर जाऊन एका गुहेत जाऊन ती तपश्चर्या करू लागली आणि तपश्चर्या करत असताना कितीतरी वर्ष ती तपश्चर्या करत होती. तपश्चर्या करत असताना त्या गुहेच्या बाहेर एक सिंह त्याला एखाद्या माणसाचा आणि त्या ठिकाणी चाहूल लागली आणि त्याला असं वाटलं त्या गुहेच्या बाहेर तो थांबला की आता तरी गुहेच्या बाहेर कोणीतरी येईल आणि मला त्या ठिकाणी भक्षण करायला काही मिळेल, म्हणून तो सिंह गुहेच्या बाहेर त्या ठिकाणी वाट बघतोय. माता उमा त्या ठिकाणी तपश्चर्या करते. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. माता पार्वती त्या ठिकाणी तपश्चर्या करताय. तपश्चर्या करत असताना कितीतरी वर्ष निघून गेले आणि कितीतरी वर्ष निघून गेल्यानंतर तो सिंह आधी काहीतरी भक्षण मिळेल या आशेने गुहेच्या बाहेर उभा होता, पण सतत त्याच्या कानावर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा ध्वनी त्याच्या कानावर पडल्यामुळे त्याच्या बुद्धीमध्ये भगवान परमात्म्याच्या नामाने त्याच्या बुद्धीत परिवर्तन झालं आणि त्या परिवर्तनाने त्याचा बुद्धीत जो विचार होता मातेला भक्षण करण्याचा, तो बुद्धीतला विचार त्याचा बदल झाला आणि आता तो मातेची वाट पाहू लागला. ते भक्षण करता नाही तर मातेचं दर्शन करण्याकरिता. कितीतरी वर्ष तपश्चर्या करून मातेंना आई भगवतीला भगवान भोलेनाथांनी दर्शन दिलं. भगवान भोलेनाथांनी दर्शन दिलं. विचारावं काय पाहिजे तुला? माता उमेने सांगावं प्रभू मी तुमचीच आहे, मला तुमचंच करून घ्या, मला बाकी काही नको, मला फक्त तुमचं करून घ्या. भगवान भोलेनाथ उमेचा तो भाव पाहून प्रसन्न झाले. तथास्तु आशीर्वाद दिला. उमेला समाधान वाटलं. उमा त्या गुहेच्या बाहेर निघाली. पाहिलं तर तो सिंह त्या ठिकाणी होता. उमा म्हणते त्या सिंहाला कितीतरी वर्षापासून माझी या ठिकाणी वाट पाहतोयस, अन्नाचं भान नाही तुला, पाण्याचं भान नाही, अन्न नाही, पाणी नाही, कितीतरी वर्षापासून माझी तू या ठिकाणी वाट पाहतोयस, माझं भक्षण करतो. हा तुझ्या पोटात अन्नाचा एक कण नाही. सिंहाला महादेवाच्या कृपेने वाचा फुटली. सिंह म्हणतो आई मला तुमचं दर्शन करायचं, आई मला तुमचं वाहन करून घ्या. बुद्धी त्या सिंहाची बुद्धी पालटली. हां परिवर्तन झालं आणि तो सिंह माता जगत जननीला सांगतो की आई मला तुमचं वाहन करून घ्या. आणि त्या दिवसापासून आदिशक्ती माता जगदंबा ही व्याघ्रवाहिनी झाल्या. म्हणून माता जगदंबा ह्या आपल्याला व्याघ्रावर स्थित दिसतात, व्याघ्रवाहिनी झाल्या. आणि त्यावेळेस मात्र इकडे भोलेनाथांना आमंत्रण दिलं. आता भोलेनाथ आणि माता पार्वती यांचा विवाह जुळवून आणण्याचं महत्त्वाचं कार्य कुणी केलं होतं माहिती का? ब्रह्मदेवांनी.
ब्रह्मदेवांनी महादेवांकडे वर पक्षाकडे निरोप दिला आणि निरोप दिल्यानंतर हे विवाह जमवण्याचं काम पण फार महत्वाचं काम असतं बरं का. चांगलं निघालं तर ठीक आहे, वाईट जर निघालं तर जमवणाऱ्याला शिव्याच असतात. ब्रह्मदेवाला मी एक दोन जमवलेत ना म्हणून मला भीती वाटते. ब्रह्मदेवांनी वर पक्षाकडे निरोप दिला आणि वर पक्षाकडे निरोप दिला भगवान भोलेनाथांकडे. निरोप दिल्यानंतर मग भोलेनाथांकडे विवाहाची तयारी सुरू झाली. आता भोलेनाथांकडे विवाहाची तयारी म्हणजे भोलेनाथांनी सगळं त्यांचं गणगोत. आता भोलेनाथांचं वराड म्हणजे कोण होतं? भोलेनाथ म्हणजे स्मशानभूमीत राहणारे. आता भोलेनाथ जर स्मशानभूमीत राहत होते त्यांचं वराड तसंच असेल ना. भूत सुरड हे भोलेनाथांचं वराड. इकडे माता पार्वती यांच्याकडे विवाहाची तयारी सुरू झाली आणि माता पार्वती सगळी विवाहाची तयारी, सगळीकडे आनंदी आनंद. माता पार्वती भगवान भोलेनाथ यांचा विवाह होणार. आता राणी मैनावती आणि राजा हिमालय यांना इकडे येऊ द्या स्टेजकडे. आपली लेक राणी मैनावती आणि राजा हिमालय आपल्या लेकीचा विवाह होणार याच्याने ते भारावून गेले. कारण लेकीचा विवाह हा सुद्धा जीवनातला एक असा अनमोल क्षण असतो महाराज. एक आईवडिलांचं स्वप्न असतं. कारण लेक घरासाठी परिवारासाठी काय असते महाराज? लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक पैंजणी, लेक पैंजणी अंगण, लेक परक्याचे धन, बापा बाबा फुटतो आतून, आला गोठलेला क्षण, शुभ मंगल सावधान. राणी मैनावती राजा हिमालय यांना आपल्या पुत्रीचा विवाह करायचा आहे आणि त्यावेळेस मात्र महादेव यांच्या विवाहाची तयारी यांनी सुरू केलेली आहे. आपल्या पुत्रीचा विवाह होणार आणि विवाहाची तयारीला सर्वजण लागलेले आहेत. विवाहाची बारात, विवाहाच्या बारातीची वेळ झालेली आहे. नवरदेवाचं वऱ्हाड याची तयारी, याची व्यवस्था कुठे करायची? एका घरी नवरदेवाची व्यवस्था केली. आता नवरदेवाची व्यवस्था जर केली तर त्या नवरीच्या सगळ्या करवल्या, बाई नवरदेव कसा आहे ग? नवरदेव कोणासारखा आहे ग? कुठे ग नवरदेव? सगळ्या नवरदेवाला पाहायला जात होत्या. नवरदेवाला पाहायला गेल्या की आधी नवरदेवाचे मित्रच दिसत होते सगळे, ते वराड. आणि ते वराड पाहिलं की एक एकच घाबरून पळत होत्या. बाई नवरदेव तर काही दिसला नाही, पण नवरदेवचं वराड फार भयंकर आहे. मग आता त्यांना नाश्त्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, आता ते किती केलं तर भूतच होते हो. आता ते भूत काही व्यवस्थित खातात का? त्यांचं ना चालणं व्यवस्थित. नवरदेवचं वराड आलं. नवरदेवचं वराडाचं आगमन झालंय या ठिकाणी. धवळ्या नंदीवरी, धवळ्या नंदीवरी नवरा कुणाचा येतो? धवळ्या नंदीवरी नवरा कुणाचा येतो?
येऊ नका अजून थांबा. दादाजी दादाजी त्यांना थांबव थोडं. धवड्या नंदीवरी नवरा पार्वतीचा येतो. धवड्या नंदीवरी नवरा पार्वतीचा येतो. याचे वराडी हो वराडी विखरणवाले. यांचे वराडी हो वराडी विखरणवाले. नाचा रे नाचा. याचे वराडी हो वराडी नाजूक साजूक. याचे वराडी हो वराडी नाजूक साजूक. दवड्या नंदीवरी नवरा कुणाचा येतो. दवड्या नंदीवरी नवरा कुणाचा येतो. भूतळा हो इकडे या. या बुद्धसल्या अंधारा मसोडी आहे. बघा असं वराड पाहिलंय का कधी? महादेवांच्या लग्नाचं वराड आहे. हा. येणाऱ्या वराड पण वापस चालले. हा. चला. महादेव माता पार्वती यांची बारात येते आणि सगळ्यांनी महादेवांच्या बारातीचं स्वागत करायचंय. बरसावो मेरे भोलेनाथ आए हैं, मेरे भोलेनाथ आए हैं।
महादेवांचं आता औक्षण त्यांची हॅलो सासूबाई हॅलो. मैनावती महादेवांचं या ठिकाणी औक्षण करणार आहेत, त्यांची पूजा करणार आहेत. ते बाजूला ठेव. हां, करा पूजा करा त्यांची. आणि महादेवांच्या सासूबाईंनी त्यांचं स्वागत करावं, त्यांची पूजा करावी. पण आश्चर्य झालं काय बघा, नवरदेवाचा पोशाख कसा असतो? सूट असते, बूट असते, चष्मा असतो, बाशिंग असतं. पण महादेवांच्या सासूबाईने पाहिलं, अरे हा नवरदेव तर काहीतरी वेगळाच दिसतोय. हां, गळ्यामध्ये साप आहे, वाघाचे कापड. हां, हे असा जावई. हां, असा जावई पाहून महादेवांच्या सासूबाई तिथंच बेशुद्ध पडल्या. हां, माझी मुलगी, हां माझी नाजूक मुलगी, आणि हा असा जावई. हां, मग ब्रह्मदेव सांगतात, अहो महादेवा, जरा तुम्ही नवरदेवासारखे तयार झाला पाहिजे होतात ना. हा असा पोशाख तुमचा, सासूबाई घाबरणार नाही तर काय होणार? त्या सासूबाईंना 2 जणांनी उचललं आणि बाजूला नेलं. चला इकडे ठेवा, ते इकडे ठेवा. आणि आता भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांच्या विवाहासाठी सुरुवात झाली. प्रत्येकाला अक्षता मिळालेली आहे का? हॅलो. बरं, आता ऐका. जेवणाचा कार्यक्रम म्हणजे उदार आहे आपला या वर्षाला. फक्त एक गोष्ट अशी आहे, आता आपण कुठेही लग्नाला गेलो नंतर आपण टाकतोच. पण आज आपल्याला म्हणजे ज्या आपल्या मुली आहेत, मुक्ताबाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था 40 गाव, यांच्यासाठी आपल्याला ते टाकायचं आहे. तरी ज्यांना टाकायचं असेल त्यांनी मुकेश अप्पा किंवा नाना भाऊ यांच्याकडेही नावं दिले तरी चालेल, किंवा टेजवरतीही नावं दिले तरी चालेल. सगळ्यांचे पैसे वाजले जातील आणि आयर उधार मिळणार आहे. हो. हॅलो चेक. हॅलो. चला, नवरीचे मामा, नवरदेवाचे मामा, चला. आणि 500 रुपये काढा पहिले. का हो? 500 रुपये लागतील. वाजावालाच ना पैसा का उधार येतो अगो. हॅलो. चला, नवरदेवाचे मामा जळगावचे आहेत आणि नवरीचे मामा शिंदखेडाकडचे आहेत. हॅलो. रे स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाडो मुरुडं विनायकमहं चिंतामणि सेवरं लेण्याद्री गिरिजात्मरं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोराञ्जनस्थिते गणपती कुर्यात् सदा मंगलम् पदवर्यो शुभं भवतो सावधान. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षी मंगलाये तनो हरि. लाभो संतति संपदा बहु तुम्हारा लाभो तही सद्गुण साधुनी. नवरीची आई आणि नवरदेवाची आई ते ब्युटी पार्लरला मेकअप साठी गेले होते, त्यामुळे टाइम लागला. सारे राष्ट्र धुरे न
हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल गार्यस्ता श्रम हा तुम्हा वधुवरा देवो सदा मंगल कुर्या सदा शुभ मंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया शरवणवती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्ण पूर्ण जले समुद्रा कोरिया सदा मंगलम शुभ मंगल सावधान तड हाताचा पाळणा दोघी डोळ्याचा अहिना डबीतील कस्तुरी दशी वगवली मैना लाडाची लेक बाई हरवून साजरी आज माहेर सोडूनी कशी चालली सासरी जीवातला जीव केला आम्ही तुमच्या हवाली आता तुम्ही माय बाप हिच्या जीवाची सावली जीव खालीवर होतो तुला पाठविताना लाडकी एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी कुर्या सदा शुभ मंगल सावधान आता सर्वांनी वधूच्या हातामध्ये आरतीचा ताट द्या आरती करून घ्या बामण कटल्यात बामण कटला बामण भेटला यार उदार वामन येतो उदार आले लग्न गटे समीप नवरा घेऊन या वाघरा दृष्टा दृष्ट वधूवरान करणे दोघे करावी उभी शुभमंगलम शुभम भवतु सावधान 18 विश्व लग्न मुहूर्त सावधान तदेव लग्नम झाली का सावचित सावधान तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा
एकदा सर्वांनी उभे राहायचंय. आज भगवान भोलेनाथाच्या लग्नामध्ये पंखाने फेन काढावं. आज ऐका, एक मिनिट ऐका. मोठा आनंद घ्यायचा आहे आणि ज्यांना टाक टाकायचं असेल त्याने स्टेजवरती आलं तरी चालेल किंवा नाना भाऊसाहेब पंढर गर्दीची आहे सर. ठीक आहे, चालेल, काही विषय नाही. चालेल, प्रत्येकाचं नाव पुकारलं जाईल. या विखरण गावात हो, या विखरण गावात काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग, सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत. सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत. सगळ्यांनी वरती हात करायचं आहे. भोलेनाथाच्या नावाला नाचायचंय. कल्पनाबाई अशोक पाटील यांच्याकडून 21 रुपये. रघुनाथ अरुण पाटील यांच्याकडून 21 रुपये. आबा सुरदास पाटील यांच्याकडून 101 रुपये. या विखरण गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत सोन्याचं 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 बासिंग लग्न देवाचं लागत. सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत. अमोल देवरे यांच्याकडून 21 रुपये. सुरेश पिका महाजन यांच्याकडून 51 रुपये. देवदास गंगाराम सोनवणे यांच्याकडून 51 रुपये. प्रकाश पिका महाजन यांच्याकडून 51 रुपये. निलेश महाजन यांच्याकडून 21 रुपये. रवींद्र बिला महाजन यांच्याकडून 51 रुपये. आत्माराम नगराम महाजन यांच्याकडून 51 रुपये. एकनाथ सोमा महाजन यांच्याकडून 51 रुपये. चेतन आत्माराम पाटील यांच्याकडून 51 रुपये. ओके पाटील यांच्याकडून 51 रुपये. सुनील अण्णा पाटील यांच्याकडून 51 रुपये. प्रकाश पाटील यांच्याकडून 51 रुपये. रामकृष्ण हरी पाटील, लखन रामकृष्ण पाटील यांच्याकडून 51 रुपये. रजदक्षची होती पार्वती उपवर. समाधान शिवाजी पाटील यांच्याकडून 51 रुपये. रजदक्षची होती संभाजी पार्वती यांच्याकडून उपवर. 51 रुपये. लिहून नागराज धुडकू पाटील यांच्याकडून 31 रुपये. 51 रुपये, माफ करा. जगन हेमराज पाटील यांच्याकडून 51 रुपये. राजेंद्र शामराव महाजन यांच्याकडून 51 रुपये. संभाजी महाजन यांच्याकडून 11 रुपये. दिल्ली कैलासावर. 21 रुपये. श्रीधर उत्तम पाटील यांच्याकडून 51 रुपये. लिहून पत्रिका दिल्ली संदीप हेमराज पाटील यांच्याकडून 51 रुपये. अशोक सोनू पाटील यांच्याकडून 51 रुपये. जोराने वाजत जय हो. सोन्याचं 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 श्याम रामदास पाटील यांच्याकडून 51 रुपये. सोन्याचं बासिंग लग्न देवाचं भारताबाई यांच्याकडून 21 रुपये. सोन्याचं बासिंग लग्न देवाचं साहेबराव लोटन महाजन यांच्याकडून 21 रुपये. राजेंद्र निंबा भाविक यांच्याकडून 51 रुपये. अनिल नवल पाटील यांच्याकडून 51 रुपये. साहेबराव राघव सूर्यवंशी यांच्याकडून 51 रुपये. यशोदाताई पाटील यांच्याकडून 51 रुपये. बापू रामदास पाटील यांच्याकडून 51 रुपये.
सावली सावली मस मन देव महादेव बम बम बोले महादेव बम बम बोले शंभो हो जटामधुनी गंगा पिवाय स्वसा देव सदेव महादेव बम बम बोले महादेव बम बम बोले शिवाजी पाटील 101 रुपये अशोक गोंडू पाटील 50 रुपये सुनील चंद्रा पाटील 51 रुपये पाटील 10 रुपये विलास काशीनाथ महाजन 21 रुपये प्रमोद विनायक पाटील 51 रुपये बापू जगा पाटील 50 रुपये विनायक जगा पाटील 21 रुपये हो बर डोंगर डोंगर मा तपला बसा देव महादेव बम बम बोले महादेव बम बम बोले शंभो प्रकाश महाजन 51 रुपये चंद्रभान महाजन 100 रुपये नवल पाटील यांच्याकडे 51 रुपये दिलीप सोना पाटील यांच्याकडे 51 रुपये हो विषय न प्याला पिना तुनी रे वैना जगना कल्याण महादेव बम बम बोले महादेव बम बम बोले शंभो एक मिनिट संदीप जगाप मागे पुरुष मंडळी का बरं नाचत नाही संदीप बरं जगाप महाजन 51 रुपये मागे पुरुष मंडळी नाचा थोडं शूटिंग मध्ये सगळे येणार आहेत पुरुष मंडळी दिलीप नाईक 51 रुपये सुदाम रतन पाटील 51 रुपये राजनाथ सुका 51 रुपये हो कोणी म्हणे शंभू कोणी म्हणे भोया गया मा सत्यानंद महादेव बम बम बोले महादेव बम बम बोले शंभो बम 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 बोले बम 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 बोले बम अण्णा मच्छिंद्र यांच्याकडून 101 रुपये हो डम 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 डमरूवाला माधवनी जटा गंगानी धारा सर्वांनी जागेवर खाली बसून घ्यायचंय नाही खाली बसून घ्या टाइम होतोय खाली बसा माझ्या